बिग बॉसमधून जेव्हा पण ती बाहेर येईल किंवा जर मलाच वाईल्ड कार्डला जाण्याचा जर भेटला चान्स तर मी खूप आनंदाने जाईल आणि तिला पहिल्यांदा जाऊन अशी मिठी मारेल की बाई तू नीट खेळ. की गेल्या वर्षी मी फायनल होते बिग बॉससाठी. हे सगळं कवर करून मुंबईला पोहोचणं शक्य नव्हतं, त्यामुळे मला बिग बॉस सोडावं लागलं. दीपाली सय्यद जेव्हा म्हणाल्या की बार डान्सर आता स्टेजवरती येऊ लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे लावणीची वाट लागली आहे, ही गोष्ट तुला कशी वाटली डान्सर म्हणून? आता तू सध्या तुझी एक वेगळी पार्टी आहे, हिंदवी पाटील म्हणून तू स्वतंत्र नाचतेस, पण गौतमीसोबत तू काम केलं आहे. आज गौतमी पाटील हे महाराष्ट्राला चांगलं माहिती आहे आणि आज काय म्हणतात की तुमच्या नशिबाने, तुमच्या प्राक्तनाने तुम्ही तिघी मेनस्ट्रीममध्ये आलेला आहात. राधा सध्या बिग बॉसमध्ये आहे, गौतमीने सिनेमात काम केलं आहे, तुझा आज सिनेमा येतो आहे. या सगळ्याकडे कसं बघते की आपल्याच बरोबरीच्या मुली स्टेज शोपासून सुरुवात करून महाराष्ट्रभर प्रसिद्ध होतात काय आणि सिनेमात येतात काय, सिरियलवर येतात काय? खूप छान वाटतंय कारण बऱ्याच लोकांना हे सण नाही होत की आम्ही इतके वर्ष झालं ह्या फील्डमध्ये आहोत, आम्ही इतकं वर्ष झालं आम्ही मेहनत करतो आहे, हातपाय आमचे तुटतेपर्यंत आम्ही नाचलो आहे किंवा आम्ही इथं काम केलं आहे तिथं काम केलं आहे आणि ह्या पुरी 2-3 वर्षात आल्याने एवढ्या फेमस होतात. हे सहन होत नाही. हे माझा अनुभव आहे स्वतःचा, मी स्वतः सांगते आहे. मी याच्या आधी पण मूवी केला, तो आला नाही बाहेर, ते माझं बॅड लक. पण खूप लोकांना माहीत नाही की मी एकांकिका केलेल्या आहेत, मी एकपात्री केलेलं आहे, मी युवा महोत्सव गाजवला, मी शिवाजी महाविद्यालयाला होते, मी हॅट्रिक केलेली आहे. हे खूप साऱ्या लोकांना माहीत नाही आहे. लोकांना हिंदवीला फक्त डान्स करतानाच पाहिलेलं आहे. तर आता ह्या मूवीमधून माझा तोही भाग, तोही पैलू, तेही पान सगळ्यांसमोर येत आहे. आणि आता गौला काय, गौ म्हणजे आता तिचे लेवल वेगळी आहे आणि ती संघर्षातून खूप पुढे गेलेली मुलगी आहे, तिला संघर्ष कन्या म्हणतात. आणि ती ते अचीव करणं किंवा तिच्या पदरात ते येणं गोष्ट खरंच गरजेची आहे, कारण ती तिथपर्यंत जाण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली, खूप सहन केलं आहे तिने त्या गोष्टी, किंवा तिच्या मम्मीने ह्या सगळ्या गोष्टी खूप सहन केलेल्या आहेत लहानपणापासून. मला वेगळं काय सांगायची गरज नाही आहे तिच्या बाबतीत. सगळ्यांना माहिती आहे की आत्तापर्यंत तिच्यासोबत काय काय घडलं आहे आणि त्या गोष्टीत आम्ही होतो, आम्ही त्या गोष्टीचा पार्ट होतो, त्यासाठी तिचं दुःख कुठंतरी आम्ही पाहिलेलं आहे. आणि राहिला राधाचा विषय, आम्ही दोघी खूप छान मैत्रिणी आहोत. आम्ही तिचा बड्डे मध्यंतरीच बिग बॉसला जाण्याआधी आम्ही सेलिब्रेट केला. तर ती पटकन कोणात मिक्स नाही होत, राधा पटकन कोणात मिक्स नाही होत. तिला थोडासा अंदाज घ्यावा लागतो. आता ती बिग बॉसमध्ये खेळताना पण ती थोडीशी कन्फ्यूज आहे आणि ती अंदाज घेते आत्ता सध्या तरी. पण ती एकदा जर ओपन झाली तर मग ती कोणालाच नाही ऐकणार, हे तेवढंच मला माहिती आहे. तू राधाचा विषय काढला. सध्या राधा बिग बॉसचं घर गाजवतीये, वेगवेगळ्या मुद्द्यांवर बोलतीये, दुसराच आठवडा सुरू झालेला आहे. राधाची आणि तुझी मैत्री कशी आहे आणि तुम्ही एकमेकांसोबत तुमचं बॉन्डिंग कसं आहे, म्हणजे राधासोबतचं पण आणि गौतमीसोबतचं पण? तुम्ही एकमेकांशी बोलता का, चर्चा होते का? जसं की आता एका सिनेमा इंडस्ट्रीत जेव्हा कलाकार असतात तेव्हा तुझं काय चाललंय मला हे बोलणं होत असतं, तसं आज तुम्ही एका क्षेत्रात आहात. नाही म्हटलं तरी फॉर्म वेगवेगळे असले तरी स्टेज शो आहे, तो तिघींचे स्टेज शो आहे, कॉम्पिटिटर आहात. सो 3 कॉम्पिटिटर एकत्र कशा आहेत, मैत्री कशी आहे? सुरुवात आपण राधापासून करूया. राधासोबत माझं बॉन्डिंग छान आहे, खूप छान आहे. आणि माझी आणि तिची भेट जेव्हा कलर्सचा आम्ही एक इव्हेंट केला महासंग्राम म्हणून, त्यावेळेस झालं होतं. आणि खूप छान मुलगी, खूप छान. तिचं ते बोलणं, का गं ताई असं गं ताई, तू ताई किती बिंदास गं, तू कशी काय बोलू शकतेस गं, असं म्हणजे नाही का ती असं मला म्हणणार, ताई कसं गं आणि तू कशी काय बोलतेस अशी. कारण मी फटकळ आहे थोडीशी, मला जे नाही गोष्ट पटलं मी डायरेक्ट तोंडावर बोलणारी मुलगी, किंवा आवडलं तर तेही मी सांगेन. आणि आमच्या दोघींचं बॉन्डिंग खूप छान झालं. तिने मला एक नथ ही गिफ्ट केली होती त्या दिवशी, माझ्याकडे अजून पण आहे ती. आणि बिग बॉसमधून जेव्हा पण ती बाहेर येईल किंवा जर मलाच वाईल्ड कार्डला जाण्याचा जर भेटला चान्स तर मी खूप आनंदाने जाईल आणि तिला पहिल्यांदा जाऊन अशी मिठी मारेल की बाई तू नीट खेळ. कानात सांगेन की तू इन्व्हॉल्व हो सगळ्या गोष्टींमध्ये. काय बोलू आणखीन तिच्याबद्दल, म्हणजे बोलेल तेवढं कमीच आहे. आणि गौचं जर बोलायला गेलं तर आम्ही एका ताटात खाल्लेलं मुली आहेत दोघी पण. आम्ही एकत्र स्कूटीवरती शो केलेले आहेत. आम्ही सुरुवातीला आम्ही स्कूटीवरती शोला जायचो, 2 व्हीलरवरती. म्हणजे अशा 3 मुली, तिची वेस्पा, माझी ॲक्टिवा आणि आणखीन एक ताई होती तिची गाडी. आम्ही 3ही मुली आणि आमच्या मागे 2-2 मुली, असे आम्ही शोज केलेले आहेत गणपती नवरात्रीचे. भर पाऊस असायचा, आम्ही त्याच्यावरती बॅग्स घेऊन आम्ही ट्रॅव्हल करायचो पुण्याच्या आसपास.
म्हणजे एवढे भारी भारी अनुभव आहेत आणि एवढ्या छान आठवणी आहेत ना, खूप गोड आहेत आणि त्या. आणि म्हणजे प्रत्येक गोष्टीत सोबत होतो, खूप छान होतं. पण आता ती तिच्या कामात व्यस्त, मी माझ्या कामात व्यस्त, तर आमचं फार असं बोलणं होत नाही. पण ज्याही आमच्या कनेक्ट मैत्रिणी होत्या त्यांच्या थ्रू विचारपूस होते की बाबा कशी आहे, काय आहे, बरी आहे का, सगळं चाललं आहे का व्यवस्थित. पण ह्या आठवणी टोचतात कधी कधी की त्या गोष्टी खूप छान होत्या असं वाटतं. राधा जेव्हा बिग बॉसमध्ये जाणार हे कळलं तेव्हा काय वाटलं? राधाला माहिती होतं की गेल्या वर्षी मी फायनल होते बिग बॉससाठी. आणि ह्याच मूवीमुळे, जबराट मूवीमुळे मला बिग बॉसला जाता नाही आलं. हे पण मी आज सांगते सगळ्यांना की जबराटचं शूट चालू झालं आणि नेमकी त्यांची अचानक डेट ठरली आणि मी 3 दिवसात हे सगळं कवर करून मुंबईला पोहोचणं शक्य नव्हतं. त्यामुळे मला बिग बॉस सोडावं लागलं. मला त्यावेळेस म्हणजे हे दोन्हीपैकी एक कुठली तरी गोष्ट मी करू शकत होते. एक तर बिग बॉस करू शकत होते, नाहीतर मूवी करू शकत होते. त्यामुळे मी मूवी निवडला आणि मी त्यातच पुढे कंटिन्यू केलं. मग ती मला विचारत होती की ताई कसं होतं ॲग्रीमेंट, त्यात काय काय गोष्टी असतात, मग तिथं आतमध्ये गेल्यानंतर कसं असतं, काय असतं. त्या गोष्टींवरती बरीच आमची चर्चा झाली. पण ती मला म्हणत होती की ताई जर मला कोणी काय बोललं तर मी नाही ऐकून घेणार. मी तिला म्हणलं ते तुला सांगतील जाण्याआधी की तुला काय बोलायचं आहे आणि तुला कशा पद्धतीने वागायचं आहे. कारण काही काही गोष्टी अशा असतात की आपण टेलिव्हिजनवरती नाहीत बोलू शकत. ती कन्फ्यूज होती, पण आता ती थोडी थोडी खुलती आहे, तर बघून छान वाटतंय तिला. बघून छान वाटतंय असं तू म्हणाली आहेस. दुसरा आठवडा जवळजवळ आता संपत येईल. कसा वाटतोय मैत्रिणीचा खेळ? कशी खेळते मैत्रीण आणि कशी आहे ती खरी हे तुलाच माहिती आहे. नाही, जशी आहे ती तशीच दाखवते आहे. ती जशी आहे तशीच दाखवते. ती जी प्रेमळ आहे किंवा नाही आहे, किंवा तिला राग आला तर ती बोलती आहे, किंवा तिला इंटरेस्ट नाही दाखवायचं तर ती इंटरेस्ट पण नाही, ती तिथून निघून जाणार. तिला जर वाटलं ना की नाही बोलायचं मला या विषयावर, ती निघून जाणार. पण ती जशी खेळते ती खूप छान खेळते. पण आणखीन तिला समजायला, गेम समजायला थोडासा वेळ लागतो आहे. आणि आपलं आयुष पण त्यात आहे, जो जबराट मूवीचा हिरो आहे, प्रिन्स नावाचा. तर तेही बघायला असं उत्सुक असते मी की आता कसं खेळणार हा, कसा खेळणार हा, कसा खेळणार हा. म्हणजे धाकधूक लागून राहते एक मनाला की अरे हो पटकन ओपन हो. तोही तसाच इंट्रोवर्टच आहे थोडासा, त्यालाही थोडासा वेळ लागतोय. पण आता तो भांडतोय, तो त्याच्या गोष्टींसाठी लढतोय. आपली मैत्रीण कुठे चुकते आपल्याला बरोबर माहिती असतं. सध्याच्या घडीला काय वाटतं, आपली मैत्रीण कुठे चुकते आणि कुठल्या चुका तिने करायला नको? चुका म्हणता नाही येणार, पण एकच गोष्ट सांगेल की जर दीपाली ताई बोलत होत्या लावणी बाबतीत, जर तू DJ परफॉर्म करते, DJ सॉंग्सवरती परफॉर्म करते, तू लावणी करताना प्रॉपर करते, तर ह्या गोष्टी तुला लागू देऊ नकोस. किंवा तुला जर कोणी बोललं येऊन की तू तसं करते तर तुला ते लागू देत. पण जर दीपाली ताई बोलत असेल किंवा कुठलाही मोठा व्यक्ती बोलत असेल तर तू त्याला उलटं उत्तर देऊ नकोस. पब्लिक सगळं पाहत आहे, त्यांना माहिती आहे की कोण कशा पद्धतीने बोलतंय किंवा काय बोलतंय. तू कोणाची डिसरिस्पेक्ट नको करूस, आणखीन तू सगळ्यांच्या मनात बसशील त्या गोष्टीमुळे. दीपाली सय्यद जेव्हा म्हणाल्या की बार डान्सर आता स्टेजवरती येऊ लागलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे लावणीची वाट लागली आहे, ही गोष्ट तुला कशी वाटली डान्सर म्हणून? त्या ज्या गोष्ट बोलल्या ना त्या बरोबर बोलल्या. मी म्हणत नाही की दीपाली ताई चुकीच्या बोलल्या, कारण त्या सिनियर आहेत, त्यांनी खूप काही गोष्टी लावणी बाबतीत बघितल्यात, त्यांनी स्वतः परफॉर्म केलेल्या आहेत. ठीक आहे, तर त्यामध्ये त्यांना ह्या गोष्टी टोचणं मला माहिती आहे स्वाभाविक आहे. ठीक आहे, आजकालची ड्रेसिंग सेन्स स्टेजवरची ती बिघडली आहे, त्याच्यामुळे त्या गोष्टी वाटतात पाहताना. मग ते गाणं कुठलंही असो, मी म्हणत नाही की मराठीच, कुठलंही गाणं असू दे. आणि ट्रेंडिंगच्या पोरीच नाहीत, आजकाल कुठलीही मुलगी असू दे, तिला स्टेजवरती त्याच पद्धतीने परफॉर्म करायचं आहे. का करायचं आहे? जे आधी करत होते त्यांनी सोडलं आहे सगळं, मग तुम्ही त्यांना कॉपी करून का फेमस व्हायचा प्रयत्न करताय? त्यांनी सोडलं आहे, त्यांना कळल्यात आपल्या चुका, त्या नाहीत करत आहेत आता काही, मग तुम्ही का त्यांना फॉलो करताय? त्या स्वतः म्हणतात का तुम्हाला त्या पद्धतीने ड्रेसिंग करा, त्या पद्धतीचे हावभाव करा, तुम्ही ते कंटिन्यू करताय म्हणून आज परत त्यांनाच नावं ठेवली जात आहेत ना. तुम्ही नका करू, तुम्ही नका कॉपी करू, तुमच्यात जे टॅलेंट आहे ते तुम्ही स्टेजवरती दाखवा. खूप छान गप्पा झालेल्या आहेत, रंगलेल्या आहेत खऱ्या अर्थाने गप्पा. मला असं वाटतं की जाता जाता मैत्रिणीला काय सल्ला देशील, काय सांगशील? आणि अर्थात बिग बॉसची ट्रॉफी हा विषय आहेच. राधा, पहिली गोष्ट
तर स्टेज परफॉर्मन्स करण्यापैकी तू एक अशी मुलगी आहेस की तिथपर्यंत पोहोचली आहेस. ठीक आहे. अख्खा महाराष्ट्र आपल्या मागे असतो किंवा आपल्या समोर असतो, लाखो पब्लिक असतं आपल्यासमोर, ती गोष्ट वेगळी. आता हजारो कॅमेरे आहेत तुझ्या आजूबाजूला आणि समोर. तर तू खूप बेस्ट खेळ, खूप छान पद्धतीने पुढे जा आणि विषय एवढाच की तू टिकून राहा. ट्रॉफी भेटेल नाही भेटेल तो पुढचा प्रश्न राहिला, पण तुला गेम चांगला समजू देत आणि तू कंटिन्यू टिकून राहा, प्रत्येक गोष्टीत सहभाग घे. ऑल द बेस्ट एवढंच म्हणेन आणि पटकन जिंकून ये, पटकन जिंकून ये. थँक्यू हिंदवी.